तुम्हाला खुपणाऱ्या गोष्टी विचारत असतो. यामध्ये संपूर्ण पुरी हमदर्दी आप दोनों के साथ में रहती है. निर्मितीदानीपासून सुरुवात करूया. अगदी नाट्य संमेलनाला तुम्हाला कायम विनोदी भूमिका करण्यासाठी बोलवलं जातं, पण गंभीर चर्चेला मात्र तुम्हाला आमंत्रण नसतं. हे खुपतं का नाही? मी सांगू का तुला अवधूत, मी अखंड जगण्याकडेच खूप सकारात्मक दृष्टीने बघते. त्यामुळे मला त्या क्षणी ते खुपलेलं असेल ना, तर मी त्याचा पॉझिटिव्हली अर्थ काढते आणि मी ते सोडून देते त्या गोष्टी. असेल कदाचित मला त्यांना मी गंभीर वाटत नसेल म्हणून नसेल बोलवत, काय माहिती. पण खरं बघायला गेलं तर मी आतून तशी नाहीये. म्हणजे मला अगदी सांगायला या प्लॅटफॉर्मचा उपयोग करायला आवडेल की मला बऱ्याचदा कॉलेजचं उद्घाटन आहे, अमकाचं उद्घाटन आहे, तिकडे या तिकडे असं बऱ्याचदा बोलवतात. त्यांची बिचारींची अपेक्षा असते आणि पुन्हा एकदा सकारात्मक बघते म्हणून मला असं वाटतं की त्यांची काही चूक नाहीये. त्यांनी ज्या पद्धतीने मला बघितलेलं आहे, ज्या पद्धतीने मी स्वतःला प्रेझेंट केले त्यांच्यासमोर, त्या हिशोबात ते लोक माझ्याकडून अपेक्षा करतात मी काहीतरी कॉमेडी करेन, येऊन काहीतरी कॉमेडी बोलेन. आणि खरं तर माझा तो पिंड नाहीये. म्हणजे मी जाऊन तिथे अमुक 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 आणि मग असं झालं हा हा असं नाही होत माझ्याकडून. त्यामुळे मग मी सिरियस काहीतरी बोलायला लागले की ते थोडे कन्फ्युज होतात. हीच आहे का ती आपली निर्मितीताई? प्रकाश काका, मेडिकल स्टुडंट असून ज्यावेळेला तुम्ही ह्या ऐहिक सुखांपासून लांब राहून स्वतःचं आयुष्य एका खडतर जीवनाला तुम्ही वाहून घेतलंच, पण त्याच वेळेला इतर मेडिकल स्टुडंट्सना ज्यावेळेला 1 वर्षाची जी इंटर्नशिप असते ती देखील त्यांना अशा ग्रामीण ठिकाणी जाऊन करायला ती मुलं कुरकुरतात. ही गोष्ट खुपते का नाही कुठे? नाही, हे खरोखरच वाईटच आहे. हे चुकीचं आहे खरं ठिकाणी. अशा ठिकाणी गेल्यावर तुम्हाला खूप अनुभव मिळतो. म्हणजे मनुष्याचे वेगवेगळ्या प्रकारचे रोग व्याधी त्यांचं जे शहरात सुद्धा बघायला मिळत नाही आपल्याला. तर यांनी माणूस खरं म्हणजे समृद्ध व्हायला पाहिजे आणि हे खरंच चुकीचंच आहे. आणि मग त्यांनी निदान थोडासा अनुभव 2 वर्ष काम करायला काहीच हरकत नाही. ज्याच्यासाठी कंपल्शन नको. हो ना, की तुम्हाला जेव्हा जबाबदारी नाही त्या ठिकाणी खेड्यात जाऊन काम करायला काय हरकत काय? पण माझा प्रश्न उलटा होता तुम्हाला की निदान आता 1 वर्ष त्याचं 2 वर्ष कंपल्शन करावं का आणि कंपल्सरी आदिवासी ठिकाणी पाठवण्यासाठी कंपल्शन करावं का? तर तुमचं म्हणणं नाहीये? नाही, कंपल्शन मध्ये पुन्हा भ्रष्टाचार आला तिथे. तिथल्या लोकांना मॅनेज करून तो माणूस फक्त प्रतिदिन हाजरी लावून घेईल आणि तिथे कामच करणार नाही. कंपल्शननी कामं होत नाही, मोटिवेशननी जास्त चांगले कामं होऊ शकतात. खरंय खरंय. कंपल्शननी कामं होणार नाहीत, मोटिवेशननीच होऊ शकतात असा इतका व्यापक दृष्टिकोन तुमचा आहे. मग प्रकाश आमटेंना खुपणाऱ्या गोष्टीच नाही आहेत का आजच्या सिस्टीम मधल्या, सरकारच्या, समाजातल्या? नाही, जो काही भ्रष्टाचार आज आपण ज्या बातम्या ऐकतो, स्कॅम्स आहेत, भ्रष्टाचार आहेत, अमुक आहे, हे नॅचरली सगळ्यांनाच खुपत आहे खरं म्हणजे. पण खुपून त्याच्यावर उपाय काय परत? की माणूस बदलल्याशिवाय ते कसं काय तुम्ही त्याच्यातून त्याला उपाय सापडू शकेल? मी तर म्हणतो की इंडिव्हिज्युअल लेव्हलला तुम्ही बदलायला पाहिजे प्रत्येकाने. कुठलंही काम जे करायचं असेल, माझ्याकडे खरोखरच तरुण लोक येतात. आता हे UPSC झालेले लोक जे की पुढे जाऊन त्यांना IAS ची डिग्री मिळणार आहे. खरंय खरंय. तर ते सुद्धा वेळात वेळ काढून हेमल कशाला येतात? तर म्हणाले, भाऊ आम्हाला काही सांगा, सल्ला द्या, काय सगळं निराशाजनक वातावरण असं आहे असं वाटतं, आम्ही काय करावं? मी म्हटलं तुमचे IAS माणसाला इतकी इम्युनिटी दिली आहे की त्याला कोणी काढू शकत नाही आज शासनाने. तर शासनाच्या ज्या काही योजना आहेत, ज्या त्याला तुमच्या अधिकारात आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याला तुम्हाला कोण रोखू शकणार आहे? तुम्हाला ते प्रेशर पॉलिटिकल घ्यायचं काही कारणच नाही. फार तर फार बदल्या करतील, नाहीतरी 3-3 वर्षांनी बदल्या होतातच आहे, 2-2 वर्षांनी, 6-6 महिन्यांनी करतील. पण जिथे जाल तिथे प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम आहे. आणि अगदी शेवटचा जिल्हा फक्त गडचिरोली आहे. मग इथे आलं तर खूपच चॅलेंजिंग आहे. याच्यापेक्षा वर जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाठवणारच नाही कुठे. त्यामुळे काम करायला तुम्हाला खूप वाव आहे. त्यांना एकदम पटलं, इतकं सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. त्यांना कोणी काढू शकत नाही IAS माणसाला. तर काम करायला काय हरकत आहे? तुमचा हा सल्ला नक्कीच आज सगळी तरुण ऐकत असतील. परंतु मंदाताईंना मला विचारावं असं वाटतं, आपण जो खडतर प्रवास केला, ह्या प्रवासामध्ये ही पाऊलवाट चालत असताना इतके काटे पायाला बोचले आणि मुलांनी ज्यावेळेला तोच मार्ग स्वीकारला, त्यावेळेला एक आई म्हणून वाईट वाटलं का? नाही, ते त्याच वातावरणात वाढले होते, त्यामुळे त्यांना ते खडतर वाटतील असं वाटलंच नाही. आणि आम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हाची ती परिस्थिती होती त्यापेक्षा पुष्कळ चांगली परिस्थिती आहे. कारण तिथे इलेक्ट्रिसिटी आहे, पाण्याची सोय आहे, राहायला पक्की घरं आहेत की आम्ही झोपड्यांमध्ये राहत होतो, तसं काही नाहीये. त्यामुळे त्यांना आणि तिथल्या लाईफची त्यांना सवय होती लहानपणापासून. सुट्ट्यांमध्ये शाळेत जेव्हा होते पहिले 4 वर्ष, त्यानंतर मग सुट्ट्यांमध्ये कायम त्यांचा ओढा होता आई बापांकडे वापस यायचा. आम्हाला सांगायचे की आपण बाहेर जायचं नाही, सुट्टीमध्ये तुम्ही इथेच राहायचं, आम्ही इथेच राहू, कारण आम्हाला हिमल कशाला राहायला मिळत नाही तेव्हा. त्यामुळे त्यांना तिथे यायला काही वाटलं नाही, त्यामुळे आम्हालाही काही वाटलं नाही की त्यांना ते. पण मला सुनांची थोडी काळजी वाटत होती, कारण त्या दोघीही शहरातल्या आहे, एक गोव्याची आहे आणि दुसरी पुण्याची आहे.
आणि त्या कशा रमतील हा मोठा प्रश्न होता. पण त्या दोघींनी स्वतःला व्यवस्थित ऍडजस्ट करून घेतलंय, स्वतःला कामामध्ये व्यवस्थित गुंतवून घेतलंय की त्यांना देखील खूपच नाही आहे काही तिथे राहणं. पण प्रकाशजी, शून्यापासून तुम्ही हेमलकशाला 10वर आणून ठेवलं आपण असं जर का मानलं तर 10पासून 100ला नेणं एक मोठं काम आहेच. परंतु मुलं ज्या वेळेला याच कामामध्ये पडतात त्यावेळेला त्यांनी शून्यापासून 10 निर्माण करण्यासाठी हेमलकसा सोडून दुसऱ्या एखाद्या ठिकाणी अशा दुर्गम भागात जाऊन तो प्रवास सुरू करावा असं नाही का वाटलं तुम्हाला? नाही, काय खरं सांगायचं म्हणजे आम्ही जेव्हा सुरू केलं काम आहे तेव्हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आयसोलेशनचा होता. तिथे कम्युनिकेशन नाही, बोलायला मित्र नाही, मैत्रिणी नाही, नातेवाईक सुद्धा येत नव्हते सुरुवातीला, कारण रस्तेच नव्हते, मित्रमैत्रिणी दूर राहिले. तर अशा ज्या सुरुवातीच्या ज्या आयुष्यामध्ये सगळ्यांना सांभाळून घेणं ही एक मोठी सर्कस होती खरं पाहिलं. म्हणजे कार्यकर्ते आहेत, आम्ही सगळे आपसात एकमेकाला सांभाळून घ्यायचं. दुःख बोलण्यासाठी कोणी नाही आहे. आईबाप सुद्धा लांब आहे की ज्यांना फोनवर सुद्धा किंवा बोलता येत नव्हतं. त्यामुळे खरं आई तर खरे म्हणजे पायी चालत यायची. एकदा डोळे भरून बघूया कसे आहेत मुलं आपले. त्यांना कायम खूप होत ते गिल्टी वाटायचं. एका बाजूला अभिमान आपल्या मुलगा सामाजिक सेवेत पडल्याचा, दुसऱ्या बाजूला गिल्ट की यांना तर आपल्यापेक्षा कमी सुविधा आहे. त्यामुळे ती घरी आनंदमनात पंखा लावत नव्हती, त्यांच्याकडे वीज नाही म्हणून. म्हणजे सेन्सिटिव्हिटी इतकी होती. बरोबर. हां. तर हे मुद्दा असा होता की आम्हालाच बरं वाटलं की आता हे मुलं पुढे चालवायला आले. दुसरं काम करण्यापेक्षा काय माणूस शेवटी माणूस आहे की या आयसोलेशनमध्ये इतक्या वर्षात खडतर आयुष्यामध्ये माणसाला थोडाफार थकवा येतो. बरोबर. आणि हे जर आपल्या घरचेच मुलं निष्ठेने चालवतो म्हटल्यानंतर आम्ही सुटल्यासारखं झालं मोकळं. अरे वा. की आता वेगळं काम आपण करू शकूया. वेगळं काम काय आहे तर 3 नातू सांभाळायचे. आणि ते खरंच चौथी पिढी आहे. ती एक पिढी तयार होईल, एक संस्था तयार होईल त्यातून. निर्मितीताई, प्रथितयश अभिनेत्री असणं आणि प्रथितयश स्टार असणं ह्याच्यामधला जो फरक आहे, तर एक मुलगी येते इंडस्ट्रीमध्ये आणि मग ती खूप सुंदर दिसते, तिला छान तशी भूमिका मिळते, तिची ऍक्टिंगची स्किल्स तेवढी चांगली नसतात, पण ती दिसते इतकी सुंदर की मग तिचे फोटो तरुण मुलं असतात ती आपल्या पाकिटात ठेवायला लागतात, आपल्या कपाटातल्या आतल्या बाजूला लावतात. त्या मुलीपेक्षा माझी मेहनत जास्त आहे, त्या मुलीपेक्षा माझा टॅलेंट जास्त आहे, पण केवळ तिचं रूप जास्त आहे म्हटल्यानंतर ती स्टार बनते आणि मी स्टार नाही बनू शकत. हे कधी खुपलं की नाही आयुष्यात? पुन्हा एकदा मी पॉझिटिव्ह विचार करते याच्यावर की जर मी त्या वयात आले असते इंडस्ट्रीमध्ये तर मी ते मिळवलं असतं. मी आलेच उशिरा. मला खूप तर काय माहितीये का, प्रवासाच्या निमित्ताने आपण जेव्हा बाहेर जातो ना आपण सगळेच, तेव्हा ते टोल नाके खूप खुपतात मला. म्हणजे मी थोडीशी टॉमबॉयशच आहे, पण मी तर राडाच करते तिकडे टोल नाके. आता समोर बसले असं इमॅजिन करा, देऊन टाका. आपल्याकडे जनरली एक गोष्ट असते की सुटे पैसे देत नाहीत. 5-20 रुपये असतील तर चॉकलेट्स देतात. तसं ना माझा एक 7-8 दिवसांचा दौरा होता आणि 3 दिवस त्या टोल नाकेवाल्यांनी चॉकलेट्स दिली, अशी 5 रुपयाची, 7 रुपयाची, 3 रुपयाची अशी चॉकलेट दिली. मला खूप राग आला. मी त्याच्यानंतर किती पैसे होतात या टोल नाक्यावर, तर काय अमुक 40 रुपये. मी 40 रुपयाची चॉकलेट्स विकत घेतली आणि बस टोल नाक्यावर थांबल्यावर मी म्हटलं थांब, ड्रायव्हरला म्हटलं तू बोलू नको, मी बोलते. मी त्याला चॉकलेट्स दिली. तर मला हे का, तर म्हटलं तुम्ही सुटे पैसे नसले की चॉकलेट्स देता ना, मग आज माझ्याकडे पैसेच नाही, तुम्ही चॉकलेट्स घ्या.